नमस्कार. मी डॉक्टर मंदार देशपांडे. आज 28 जुलै. आज जागतिक हिपॅटायटिस डे साजरा केला जातो. 28 जुलै हा डॉक्टर भरूच ब्लूमबर्ग यांचा जन्मदिन. त्यांनी हिपॅटायटिस बी व्हायरस शोधून काढला आणि त्याच्यावरती लस पण निर्माण केली. म्हणून त्यांच्या या कामाच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. हिपॅटायटिस म्हणजे लिव्हरला सूज येणे. मुख्यत्वे हिपॅटायटिस हे 5 प्रकारच्या व्हायरसमुळे आजार होतो. त्यात ए, बी, सी, डी आणि ई हे व्हायरस कॉमन आहेत. ह्याच्यामध्ये व्हायरस हिपॅटायटिसमध्ये जनरली पेशंटला कावीळ होणे, म्हणजे डोळ्यांमध्ये किंवा कातडीवरती पिवळेपणा दिसणे, उलट्या होणे, मळमळणे किंवा पोटाच्या वरच्या भागात दुखणे अशा प्रकारचा त्रास दिसू शकतो. ह्यातले ए आणि ई व्हायरस जे आहेत हे दूषित पाण्यामुळे ट्रान्समिट होतात. तर बी, सी आणि डी हे सेक्शुअली ट्रान्समिटेड असतात किंवा दूषित रक्त दिल्यामुळे होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुया एकाच पेशंटच्या वापरलेल्या सुया निर्जंतुकीकरण न करता दुसऱ्या पेशंटला जर वापरल्या तर त्याच्यामुळे हा आजार व्हायची शक्यता राहते. मुख्य सांगायचे कारण म्हणजे ह्या 5ही प्रकारचे व्हायरस ट्रान्समिशन हे आपण प्रिव्हेंट करू शकतो, म्हणजे टाळू शकतो. सर्वच लोकांनी जर स्वच्छ पाणी पिलं, म्हणजे उकळून गार केलेले पाणी पिले किंवा निर्जंतुकीकरण केलेले पाणी प्याले किंवा दूषित अन्न टाळले तर ए आणि ई प्रकारची व्हायरस कावीळ ही टाळली जाऊ शकते. बी, सी आणि डी हे दूषित रक्त न घेतल्यास किंवा निर्जंतुक केलेल्या सुयांचे इंजेक्शन सुई वापरल्या गेले तर हा आजार नक्कीच टाळता येतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणून प्रिव्हेन्शन का महत्त्वाचे तर बी, सी, डी हे ह्या प्रकारचे कावीळ पुढे कायमस्वरूपी या लिव्हरला त्रास देऊ शकतात आणि त्याचे क्रॉनिक हिपॅटायटिसमध्ये रूपांतर होऊ शकते. यातल्या बी आणि सी प्रकारच्या काविळीमुळे तर लिव्हरचा कॅन्सर पण व्हायची शक्यता राहते. त्यामुळे हे 100% हे आजार टाळू शकतो आणि त्यामुळे त्याची काळजी घेणं जास्त गरजेचे आहे. गरोदरपणामध्ये ज्या स्त्रिया दूषित पाणी पितात त्यांच्यामध्ये ही कावीळ व्हायची शक्यता जास्त राहते. ए आणि ई प्रकारची कावीळ व्हायची शक्यता जास्त राहते. तर आणि गरोदर स्त्रियांमध्ये ए किंवा ई प्रकारची जर कावीळ झाली तर हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि काही पेशंटच्या जीवावरती पण हा बेतू शकतो. केवळ उकळून गार केलेलं पाणी पिलं तर हा आजार नक्की टाळता येण्यासारखा आहे. त्यामुळे या आजाराचे दुष्परिणाम जाणून घेण्यासाठी आणि ते कसे टाळता येतील याची जागृती करण्यासाठी हा वर्ल्ड हिपॅटायटिस डे साजरा केला जातो. आपण सगळ्यांनी दूषित पाणी टाळूया, स्वच्छ ताजे अन्नपदार्थ खाऊया आणि बी, सी, डी ज्या प्रकारच्या व्हायरस ट्रान्समिशन ज्याच्यापासून होते ते प्रकार टाळले तर आपल्याला चांगले आरोग्य लाभू शकेल. धन्यवाद.